निर्गमनाचा 14वा अध्याय आणि काही वचन वाचूया आपण. मोठ्या मोठ्याने वाचा फास्ट मध्ये जरा. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पी-हरी हिरोता पुढे बाल-सफोना समोर तळ द्यावा. त्या समोर समुद्राजवळ आपले डेरे उभा राहावे. 15 वचन वाचा, 15 ते. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आणि पहा, मी स्वतः मिस्रांची मने कठीण करीन आणि ते त्याच्या पाठीस लागतील. आणि फारो व त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली होईल. अजून फारो त्याचे रथ व त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. तो मिस्रांची सेना आणि इस्रायलची सेना यांच्या दरम्यान आला. तो ढग बायबल मध्ये असं सांगितलं की एक लाल काय आहे, समुद्र आहे. किती लोकांना समुद्र माहिती? बरोबर. समुद्र पाहिला का आपण घाबरतो. समुद्रामध्ये मोठे मोठे मासे असतात. कोणते मासे असतात? डॉल्फिन असतात. अजून काय असतात? शार्प असतात, क्षार असतात. अजून काय असतात? कासव असतं. अजून काय असतं? डॉंकी असतात का? डॉंकी असतात का? नसते. बरोबर. ऑक्टोपस असतात आणि तुना, फिश आहे. अजून काय भरपूर काय आहे. हा समुद्र कितीतरी मोठा आहे, पण समुद्रामध्ये कोणी जाऊ शकत नाही. ज्याला पोहता येणार आहे तो काय करणार आहे? जाऊ शकणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का की मिस्र म्हणजे आता ते काय आहे? इजिप्त आहे. या इजिप्त मध्ये बायबल मध्ये असं सांगितलं की अगोदर कोण गेलं माहिती आहे तुम्हाला? म्हणा याकोब. याकोबाला 12 लेकरं होते आणि 12 लेकरांमधला 11वा नंबरचा जो मुलगा आहे त्याचं नाव योसेफ आहे. हा योसेफ सख्या भावाने काय केलेला आहे? त्याला कुठं विकून टाकलेला आहे? मिस्र देशाला काय केलेला आहे? विकून टाकलेला आहे. कुठं विकलेला आहे? आज आपण इकडे विश्वास ठेव, तिकडे विश्वास ठेव, पण मला तुम्हाला सांगायचं कारण काय आहे की तुम्ही आणि तुमचा आणि माझा विश्वास कुठं पाहिजे? देवावर पाहिजे. या 11 नंबरच्या भावाला काय केलेलं आहे? मिस्र मध्ये सख्या भावाने काय केलेलं आहे? विकून टाकलेलं आहे. बघा ना, सख्या भावाने काय केलं? विकून टाकलं. काही लोक म्हणे याला काय करा, खड्ड्यामध्ये टाका. कारण की बाप काय करतो? त्याचा लाड करतो. प्रेज द लॉर्ड. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे? आपल्या जगातला बाप आपला लाड करत असेल, पण त्याच्यापेक्षा लाड पुरवणारा, लाड करणारा, जो वाचवणारा, सोडवणारा तुमचा आणि माझा बाप आहे. तो बाप म्हणजे कोण आहे? जिवंत परमेश्वर आहे. तो बाप तुम्हाला मला काय करणार आहे? वाचवणार आहे. खड्ड्यातून वाचवणारा तो बाप आहे. तो सगळ्यात महत्वाचं समस्यामधून वाचवणारा काय आहे? बाप आहे. हर एक ठिकाणामध्ये उभा राहणारा काय आहे? बाप आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाप काय करतो? वाचवतो. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की हा मोशे एक बापाप्रमाणे त्या 6 लाख लोकांना काय करू लागलेला आहे? मिस्र मध्ये घेऊन तो चाललेला आहे. कोणाची आज्ञा आहे? परमेश्वराची आज्ञा आहे. परमेश्वराची आज्ञा ऐकून तो काय केलेला आहे? लोकांना घेऊन चाललेला आहे. आमेन. हालेलुया. त्याच्यामध्ये साथ देणारे लोक आहेत. अजून काय सांगू? धोका देणारे पण आहेत. इथे येऊन गेले धोका देणारे. विश्वासघातकी पण आहेत. लबाड पण आहेत. त्रास देणार पण आहेत. बघा आता एकमेकाकडे. त्याच्यामध्ये आपण नाही आहे ना, मी नाहीये. उशिरा येणारे पण आहेत. 10चा चर्च 11ला येणारे आहेत. किती लोक होते तिथं? म्हणा 6 लाख. 6 लाख ते माणसाचं बोलले. मला असं वाटतं लहान लेकरं धरून ते कमीत कमी किती? 20-25 लाख, 30 लाख असते, 40 लाख असते. एवढे लोक घेऊन मोशे काय करायला? काय त्याच्या हातामध्ये काय? काठी आहे. काठी कुठून येत आहे? परमेश्वराकडून येत
देत आहे. आमेन, हालेलुया. तुम्हाला मला आधार कुठून येतोय? परमेश्वराकडून. बाप तर देईन तुम्हाला आधार, मरूपर्यंत देईन. ज्याने तुम्हाला जन्म दिलाय, जे पास्टर एक पण काय आहे तुमच्यासाठी? बाप आहे. ओ या बापाची काठी तुम्हाला काय करणार आहे? आधार देणार आहे, झील देणार आहे. तुमच्या बापाला तुम्हाला मला काय करायचं आहे? साथ द्यायची आहे. तर पास्टर पण तुमचा काय? बाप आहे. ओ पिता कोण आहे? बाप आहे. ओ सगळ्यात महत्वाचं या ठिकाणामध्ये कोणी ना कोणीतरी काय आहे? बाप आहे. तुम्हाला मला काय करायचं आहे? साथ द्यायची आहे. मला साथ देणार लोक वरचे लोक, टिंगला करणारे लोक नाही पाहिजेत. जर पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना करतात, पास्टर तुमच्यासाठी आराधना करतात, जीव तोडून उपास धरत आहे, तर तुम्हाला त्याला काय करायची? बोला ना, काय द्यायचंय? साथ द्यायची. शेजारच्याला मला साथ द्यायची. साथ द्यायची का दुसरं काहीतरी द्यायचे? काय लोक सपोर्ट नाही करेल, साथ नाही देत, मागे वाटते. काही काही लोक असेच आहेत, बापाला टाकतात, अनाथ आश्रम मध्ये टाकते. काहीतरी वाटलं पाहिजे. अरे ज्या बापाने तुला जन्म दिलेला आहे, त्या बापाला तू अनाथ आश्रम मध्ये टाकतो. काय आहे तुझ्यामध्ये? देव आहे का? तुझ्यामध्ये विश्वास आहे का? तो तू देवाच्या मागे चालत आहे का? काय खरं नाही तुझं. ज्या बापाने तुम्हाला मला, आज मी तुम्हाला सुवार्तेद्वारे काय दिलेलं आहे? जन्म दिलेला आहे. मी तुम्हाला वचन खाऊ घालतो, मी तुम्हाला आंघोळ घालतो, मी तुम्हाला साफसूफ करतो. मी तुम्हाला काय करतो? मी तुम्हाला साफसूफ करतो. प्रेज द लॉर्ड. मेल्यानंतर तर कुणी पण स्टेटस ठेवतो, त्याला काय उपयोग आहे? जिवंतपणे बापाचा स्टेटस ठेवा. बापासाठी फोटो काढा, काय करा? स्टेटसला ठेवा. जे बाळक तुमच्या बरोबर जिवंतपणे तुमच्यासाठी राबतात, पळतात, तुमच्यासाठी दिवस रात्र एक करतात, तुमच्यासाठी ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही, कधी रात्रीचे 2 पाहत नाही, 3 पाहत नाही. हे पाहतात जे बाप आहे, त्या बापा बरोबर तुम्ही स्टेटसला फोटो ठेवा. जो बाप तुमच्या सुखात आहे का नाही? तुमच्या सुखात. मग तुम्ही का नाही बापाच्या सुखादुखात राहिलं पाहिजे? बापाचं मोठे झाले तर लगेच बापाला अनाथ आश्रम मध्ये टाकून देतात. सासू सासऱ्याला पण आणू, मुलीला तर सासू सासरे ऍडजस्टच होत नाहीये. अरे जसं तू आपल्या आई बापाला बोलत आहे, ते सासू सासरे पण तुझे काय आई आणि काय आहे? बाप आहे. त्यांना मग काय करायचंय? त्यांना जीव लावायचा आहे. त्यांच्या सुखात उभा राहायचंय, त्यांच्या दुःखात उभा राहायचं. जो आज सगळ्यात महत्वाचे जे आई वडील तुमच्या सुखात दुःखात उभा राहतात, तुम्ही पण त्यांच्या सुखात दुःखात उभं राहिलं पाहिजे. देवाच्या आज्ञा आई वडिलांचा काय कर? सन्मान कर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी जसं तुमच्या सुखात उभा राहतो, मी तुमचा ताप आला तरी प्रार्थना आहे, तुम्हाला थंडी वाजून आली तरी प्रार्थना आहे. मग पास्टरच्या सुखादुखात का नाही आहे तुम्ही? प्रेज द लॉर्ड. कुठं पाहिजे? पास्टरच्या सुखामध्ये पाहिजे. पास्टरच्या कशामध्ये पाहिजे? दुखामध्ये पण पाहिजे. अरे तुमचा हात पास्टरच्या हातामध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? मोशेचा हात कोणाच्या हातामध्ये होता? देवाच्या हातामध्ये आहे. आणि सगळे 6 लाख लोक कोणाच्या हाताला धरून चाललेले आहे? मोशेच्या हाताला काय करून चाललेले आहे? धरून चाललेले आहे. तुम्ही आणि मी जर देवाच्या सेवकाच्या हाताला हात धरून चालत असेल तर तांबड्या समुद्रामधून परमेश्वर काय करणार? मार्ग खोलणारा परमेश्वर आहे. कोण मार्ग खोलणार आहे? काय दुःख आले नसतील मोशेला जंगलामध्ये? भूक लागली, त्याला तहान लागली, लोक तरी वाटायचे त्याला, अरे मोशे कशाला मारायला आणलं का आम्हाला जंगलामध्ये? मारायला आणलं का आम्हाला जंगलामध्ये? मोशे लगी काय काठी कुठे काठी फास्ट काठी. मोशे काय करायचा? काठी घ्यायचा आणि काय करायचा? खडकावर मारायचा. प्रेज द लॉर्ड. मोशेला काठी देणारा, या काठीला ताकद देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. मोशे लगेच काय करायचा? काठी घ्यायचा, खडकावर मारायचा. कोणाचं काही असलं का लगेच पाणी लागतंय, पास्टर आम्हाला पाणी लागतंय. मागतात का नाही? प्रार्थना करून मागतात ना. पास्टर आम्हाला दुखतंय, मुलीचं दुखतंय.
दिवस रात्र पास्टर उभे तुमच्या सेवेला, हालेलुया. दिवस रात्र. मग तुम्हाला तुमचं काम नाही का? हा, पास्टरला विचार, पास्टर शर्ट लागतंय का? पास्टर बूट लागतोय का? पास्टर काय लागतं? हा, काठी स्वच्छ करून देऊ का? पास्टर काय लागतं? जेवण आणून द्या. देऊ का नका म्हणून तुम्ही पुण्यावले म्हणतील तुम्हाला. काय म्हणतील? काय करायचं? डायरेक्ट आणून द्यायचं. हा, मासे केले का? घरी मासे केले. अरे पास्टरला असं का नसतं? असं तरी पण आपलं काम दिलं पाहिजे. मी पण विचार करतो तुमच्यासाठी. अरे आता मंडळीतले ब्रदर कसे असतील, सिस्टर कसे असतील, ते कसे असतील, फोन करतो मी. तुमचा एखादा फोन तर येऊ द्या. हा, बर्थडेचा एखादा फोन तर आला पाहिजे. हा, पाहिजे का नाही? जसं तुम्ही मला बर्थडेला बोलवतात, माझ्या पण सुखा दुःखात काय पाहिजे? तुम्ही आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं काय आहे, ज्याच्या मागे तुम्ही चाललेला आहे त्याच्या बरोबर परमेश्वर आहे. मी कोणाच्या मागे चाललोय? मी का उंटाच्या मागे चाललो का? का दुसरं कशाच्या मागे चाललोय? कशाच्या मागे चाललोय? बोला ना, पाय दुखतात का? आपण उभे राहू, दरवाजे पण खोला. मी कोणाच्या मागे चाललोय? येशूच्या मागे चाललेलो आहे. तुम्ही आणि मी पण कशाच्या मागे चाललं पाहिजे? येशूच्या मागे चाललं पाहिजे. सुखात आणि दुःखात काय झालं पाहिजे? साथ दिली पाहिजे. हालेलुया. तसं वचन आहे बरं का. हा, सुखात दुःखात काय करायचंय? म्हणा शेजारच्याला सुखात, म्हणा अक्षर करा, सुखात दुःखात उभं राहा. तुम्ही पण म्हणा, सुखात दुःखात उभं राहा. तुम्हाला सांगतो 30 तारखेला माझी काय परिस्थिती, माझ्या जीवाला माहिती. मंडळीतल्या एका व्यक्तीचा मला फोन नाही आला. म्हणलं देवा मी काय, मी या लोकांसाठी मी एवढं उभा राहतोय, करतोय, पळतोय. आला लक्षात आहे, सगळं मी करतोय. आज एक फोन नाही, तुमचं काम आहे. अरे पास्टरकडे पैसे असतील का नसतील? हा, काय नाही लागत, एवढे लागतात. रेंट मध्ये राहतो मी, समजून घ्या. याच्यावर बोलता येत नाही मला, हे ऑनलाईन टाकतो मी. कुठून येतं? काय मला इन्कम? काय इन्कम आहे का? काय कुठून इन्कम नाही. जे तुम्ही दशमांश देतात ना, जे दान देतात ना, त्याच्यावरच माझं काय आहे? उदरनिर्वाह. कोणची संस्था नाही आम्हाला, कुठं संस्था नाही, काय नाही. मी सांगतो, मी दारू पिणारा व्यक्ती होतो, गुटखे खाणारा होतो, तंबाखू खाणारा होतो, सगळे प्रकारचे व्यसन होते मला. तुम्हाला सांगतो ते व्यसन मी सगळं करून उलट पालत घातलं. जग इकडे जाय पान खाय, इकडे जाय हे पी, तिकडे जाय ते. दारू कुणी माझी सोडलेली नाहीये. पण ज्या वेळेस मी येशूकडे आलेला आहे, विश्वास ठेवला, रडलेला आहे, त्यावेळेस येशूने मला काय केलेलं आहे? स्पर्श केलेला आहे. त्यावेळेस पासून माझं जीवन बदललेलं आहे. आणि ते काम पण सोडून दिलं मी. सगळं सेंटरिंग काम करायचं, मी काम करायचं, फाईलचं काम करायचं, सगळं बंद करून टाकलं, सोडून दिलं मी. ते नाही म्हणलं, मी देवाला वचन दिलंय, मी सेवा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर होणं लय सोपं वाटतं तुम्हाला? पास्टर होणं सोपं नाही. ही जर तुम्ही एकांत मला विचारा, तुम्ही खूप रडता. तुम्ही पास्टर होणं म्हणजे सोपं नाही. एक वडापावाचं दुकान टाकलं सारखे का पास्टर होणं? हा, ठेला लावला, चाललं लगेच चालू झालं? एकदा विचारा तुम्ही, बसा माझ्याजवळ. जसे मी तुम्हाला माझे लेकरं म्हणतो ना, तसं तुम्ही पण पप्पा म्हणून मला विचारा तुम्ही. मी तुम्हाला सांगणार आई वडिलाचं दुःख काय असतं. अरे त्या बापाच्या अंगाला शर्ट नसतं, पण तो शर्ट तुम्हाला काय करत आहे? घालत आहे. कितीतरी तो त्रासामधून तो आई आणि वडील काय करत आहे? जात आहे. पण तुम्हाला मला हे काय आहे कळणं गरजेचं आहे. माझा विषय काय? मोशे. हा, मोशे दुःखामध्ये पण त्या लोकांबरोबर आहे, सुखामध्ये पण त्या लोकांबरोबर आहे. पाणी प्यायला नाहीये तरी त्यांच्या बरोबर आहे. त्रासामध्ये जरी आहे तरी तो कोणाबरोबर आहे? त्यांच्या बरोबर आहे. ते सगळे लोक पण कोणाबरोबर आहे? मोशे बरोबर आहे. आणि मोशेच्या देवा बरोबर आहे. म्हणून ते कनान देशामध्ये पोहोचलेले आहे. कनान देश म्हणजे काय? आशीर्वादाच्या देशामध्ये पोहोचलेले आहे. किती मोठा चमत्कार आहे.
हा? बघा ना किती मोठा चमत्कार आहे. हालेलुया. साधा चमत्कार आहे का? नाही. हा? समुद्र तू बघतोय, जा बरं मला समुद्र पुढं म्हणून दाखव उभा राहून. हा? मी तर भरपूर परमेश्वराने माझ्या समोर भरपूर चमत्कार केलेले. मी ते याच्यावर नाही बोलू शकत मी. पण जर मी म्हटलं ना विश्वासाने असं होणारच. Praise the Lord. लाल समुद्र काय केलेला आहे? परमेश्वर त्याला म्हटला माझा धावा करीत काय बसलास? काठी घे. काठी कुठे घेतली? पायात घेतली का काय काठी? कुठे घेतली? कानाला लावली का काठी? हातात घेतली. कुठे घेतली? हातात घेतली. हात कसे पाहिजे? पवित्र. हा पवित्र पाहायला भेटतात रात्रीचे 1 वाजता मोबाईलवर. इकडे सहभागिता घ्यायची रात्रीचं 1-2 ला मी काय करायचं? 3 ला मोबाईल. कोणची तुझी ऑनलाईन कोणचं तुझं हे चालू आहे तुझं? कोणची मीटिंग आहे ऑनलाईन रात्रीची 1.5 2-4 घंटे? हा? तुझ्या हातात काय दिलेलं आहे? काठी दिली. हा? काठीच घ्या ना. हालेलुया. आज सगळ्यात महत्वाचं मोशेला म्हटलं माझा धावा करीत काय बसला? जर तुम्ही विश्वास ठेवत असेल तर विश्वासाद्वारे क्रिया करायची आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हाले सगळे बोला हालेलुया. हालेलुया. हा मोशेने काय केलेलं आहे? काठी घेतलेली आहे आणि काठी कुठं होती? हातामध्ये आहे. आणि हातातली काठी घेऊन त्याने काय केलेली आहे? समुद्रावर उभारलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी समुद्रावरती काठी मारलेली आहे तो समुद्र काय झालेला आहे? दुभागलेला आहे. म्हणजे मोशेचे हात कसे असतील? मला पवित्र पाहिजे. रोज पैसे चोरायचे पप्पाच्या खिशातले, नवऱ्याचे पैसे चोरायचे, देवाचं पण चोरायचं. देवाचं चोरतात का नाही? नाही चोरी. वाचा चला मग मला किती 8 वाचा बघ. हा वाचा ना मग त्याच्या मला किती ना त्यांना त्यांच्या बायबल मध्ये पण बघा. देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करण्याचे तुमचे हात काय करतात? चोरी करत आहे. जर तुम्ही देवाचा दशमन देत नाही तर काय करतात? चोरी. बोला ना काय देतात? तुम्ही काय करतात? चोरी. चोरी करतात. चोरी करायला वाईट वाटतं ना? वाईट वाटतं का? म्हणून मग डेअरिंग मध्ये चोरी करतात. चोरी करतात. चोरी करतात का तुम्ही? मी नाही करतो. मी घालतो. मी माझा दशमन देऊन टाकलेले आनंदाने. कसं द्यायचं आहे? की हात कसे पाहिजे? पवित्र. आनंदाने दशमन देणारे पाहिजे. आमेन. कसे? आनंदाने देणारे. मला पवित्र पाहिजे. पवित्र पाहिजे. पहिले पेत्र 1:16 जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र पवित्र असा. पवित्र कुठपर्यंत राहायचं आहे? शेवटच्या श्वास पर्यंत. तुमच्या शरीरातला प्रत्येक पार्ट, हात, नाक, कान, डोळे, हर एक चीज कशी पाहिजे? पवित्र पाहिजे. Yes, हालेलुया. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मग काठी घ्या मग उभे राहा. तुमच्यासाठी परमेश्वर काय करेल? समुद्र उभा Yes, करेल. आमेन. हालेलुया. हात पापामध्ये राहते. किती काय काय केलं विचार करा हाताने. पहा ना जरा असं हाताला पहा जरा. आणि 8 जरा काय चोरी केली? मी तर केलेलं आहे. तुमच्यात पहिला नंबर मी तुम्हाला सांगतो तर पहिला नंबर वाद आहे. या हाताने मी चोऱ्या केलेल्या, मारामाऱ्या केलेल्या आहेत. या हाताने घाणेरड्या गोष्टी केलेल्या आहेत, व्यभिचार केलेला आहे. पण आता हात परमेश्वरने काय केलं? त्याच्या रक्ताने पवित्र केले. माझ्या शरीरातला प्रत्येक पार्ट काय केलं? धुतलेला आहे. आमेन. कोणी नाही. कोंबड्या बकरं ह्याच्या पापाने आपलं शुद्ध नाही होऊ शकत आपण. बायबल मध्ये सांगितलं येशू पहिले 1:7 मध्ये सांगितलं येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापामधून काय करत आहे? शुद्ध करत आहे. तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर येशूचंच रक्त कबूल करा. हालेलुया. हालेलुया. दुसरं रक्त चालणार नाही. नाही. कोणाचं रक्त? येशूचं येशूचंच रक्त. Yes. बायबल मधून अजून कोणतं रक्त असेल ते रक्त सांगितलेलंच नाही. नाही. फक्त येशूचंच रक्त आहे. हालेलुया. आणि येशूच्या रक्ताने तुमचे हात पण काय होणार आहे? पवित्र. स्वच्छ होणार आहे. तुम्ही किती पाप करू द्या, तुम्ही लहानपणापासून तर आतापर्यंत चर्चला येऊन सुद्धा पाप केला असेल तरी पण तुमचा पाप कोण शुद्ध करणार आहे? येशू करणार आहे. येशूच्या हातामध्ये खेळ
आहे. आमेन हालेलुया. काय केलंय तुमच्यासाठी? हातामध्ये खिळे टोकलेले Yes, आहे आमेन. येशूच्या. Yes, आपण आमेन. येशू क्रॉसवर लटकवलेला आहे. काय लोक मजाक करतात. अरे मजाक काय करतोस? तो येशू तुझ्यासाठी पण मिळालेला आहे. आमेन हालेलुया. तुझ्यासाठी वधस्तंभावर तुम्ही आणि मी वधस्तंभावर जाणार होतो. तुम्हाला मला देणार होतो. तू रे जोर केला, डाकू टाकले, व्यभिचार केला, पाप केलं, दुनियाचे नाना प्रकारचे घाणेरडे पाप केलं. त्या पापाबद्दल एक शिक्षा आहे. आणि ती शिक्षा कोणी घेतली? येशूने घेतली. हालेलुया. बघा त्याचे हात इतके पवित्र देव आहेत. Yes. जिवंत येशू कसा आहे? पवित्र. पवित्र आहे. त्याच्या हातामध्ये खिळे टोकलेले आहे. त्याच्या हातातून रक्त वाहत आहे. त्याच्या पायातून रक्त वाहते. शरीरातला प्रत्येक पार्ट पवित्र आहे त्याचा. Yes. तुम्हाला आणि मला पवित्र कर. लक्ष द्या. तुम्हाला आणि मला पवित्र करण्यासाठी येशूच्या शरीरामधल्या प्रत्येक पार्ट मधून काय आलेलं? रक्त बाहेर आलेलं, मांस बाहेर आलेला आहे, शिरकांड्या उडलेल्या आहे येशूच्या रक्ताच्या. आमेन हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किंमत पाहिजे का नाही? Yes. हा हातात मोबाईल जरी घातला थरथर कापला पाहिजे. येशू माझ्यासाठी त्याच्या हातामध्ये खिळे टोकले. हालेलुया. रात्रीचं 2 वाजता ऑनलाईन काय चॅटिंग करत असेल, बायको सोडून दुसरीकडे चॅटिंग करत असेल, नवरा सोडून दुसरीकडे चॅटिंग करत असेल, देवाचे डोळे पाहते तुम्हाला. आमेन हालेलुया. हे हात कसे ठेवा, कसे करा? पवित्र. पवित्र करा. Yes. आमेन. नाही लग्न झालं तर नाही मरणार नाहीये, पण देवासाठी स्वतःला वाहून घ्या. आमेन हालेलुया. Praise the Lord. लग्न व्हायचं असेल तर प्रार्थना करा, परमेश्वर लग्न करू दे. Yes. तुम्हाला काय पाहिजे परमेश्वर देईल. कोण देईन? देव देईन तुम्हाला. पण तुम्ही अगोदर काय व्हा? स्वच्छ व्हा. Yes. आणि तुम्हाला सांगतो 1 रुपया घेऊन बघा माझ्या हातातलं फक्त तुम्ही. बघा किती पैसे येतील तुमच्याकडे. म्हणजे आशीर्वादाचे पैसे. मी कोणी नाही बरं का. ते पैसे वाढवणार मी कोण नाही. मी झिरो आहे. म्हणा झिरो आहे, शून्य आहे. आशीर्वादित पैसे आशीर्वाद देणारा कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर आहे. तुमच्या कष्टाला बरकत देणारा कोण आहे? परमेश्वर तुम्ही आहे. म्हणणार कष्टच करणार नाही आणि रुपयाचा किती हिंडा 5 लोकांकडे रुपये घे, बरकत देणार नाही तर वाढणार पण नाही. कष्ट करा. तुम्ही काय करा? काम करा, कष्ट करा, मग तुमचा पैसा वाढेल. कोण तुमच्या कष्टाला यश देईल? परमेश्वर. एक म्हण आहे ना, आयत्या वेळात नागोबा. तसं नाही पाहिजे. लक्ष द्या. काम नाही करायचं, धंदा नाही करायचा, काय नाही करायचं, आयुष्य आरामात हिंडायचं आणि देवा मला माझ्या पैशाला आशीर्वाद दे. तू कस काय पैशाला आशीर्वाद देईल तुझ्या? तू नुसता ठंब्यासारखा बसलास, काही काम नाहीये, उद्योग नाही, देवाचं नाही, पास्टरचं नाही, कोणाचंच नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. हात काय पाहिजे? पवित्र पाहिजे. बरकत पाहिजे ना, तर तुम्हाला पवित्र जीवन जगावं लागणार. आमेन हालेलुया. तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. तुम्ही ज्या वेळेस सगळ्यात महत्वाचं पवित्र जीवन तुम्ही जगणार आहे, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी काय खोलणार आहे? आकाश आणि कपाटे खोलणारा तो जिवंत देव आहे. हालेलुया. बोला हालेलुया. वाचा त्या वचनामध्ये 15 वचन परत एकदा वाचू आपण. मग परमेश्वर निर्गम मोशेला 14, म्हणाला, 15. माझा दावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. म्हणजे पुढं कोण आहे? समुद्र आहे. आणि माग कोण उभं राहिलेलं आहे? फारोची सेना कोणाला मारायला आलेली आहे? इस्रायल लोकांना आणि मोशेला मारायला आलेला आहे. असे आपल्याकडे माग पण संकट असतात, पुढं पण संकट असतात. पुढं संकट असू द्या, माग संकट असू द्या, पण जर तुमच्या हातामध्ये देवाचं वचन असेल तर तुम्हाला सांगतो समुद्रामधून तुम्ही कोरडी भूमी परमेश्वर Yes. देणार. हालेलुया. वाळवंटामध्ये परमेश्वर तुम्हाला काय देईल? पाणी देणार आहे. आमेन. सगळ्या प्रकारे परमेश्वर तुम्हाला काय करेल? तृप्त करेल. हालेलुया. नाही तर एक म्हणे मनीने भाव द्यावा मला. नाही तर टाळत वाजीत बसायचं. नुसतं वाजत, नुसतं झांजरा वाजत बसायचं. यायचं नुसतं चर्च मध्ये आणि लगेच चर्च बाहेर लगेच चालू आहे उद्योग. मिस्त्रीचे भांडे सुद्धा जायचं
मला तुम्हाला काय सांगायचं आहे? हात पवित्र पाहिजे. हात कसे पाहिजे? पवित्र पाहिजे. कुठं पण जाऊ दे हात तुमचे, पण कसे पाहिजे? पवित्र. कुठं पण म्हणजे काय चुकीच्या ठिकाणी नका जाऊ देऊ, योग्य ठिकाणी जाऊ द्या. योग्य ठिकाणी गेलं तर तुम्हाला काय भेटेल? पण हात चोर पाहिजे का? हात नाही. हा चोरी केलेली असेल तर आता बंद करा चोऱ्या करायचं. दशमन द्यायचं शिका ना, असं करा जरा स्टाईल मध्ये. दशमन द्यायचं शिका. प्रेस लॉर्ड. दावा करतोय, नुसता धावा करतोय, नुसता फुकटच दावा करतात लोक. अरे पुढची कृती तर कर. हात दिलाय तुला, नुसतं काय लोक आमचा लय विश्वास आहे, लय विश्वास आहे, लय विश्वास आहे, शिवाय देऊन विश्वास. काय 100ची शिवी नसती, 1000 रुपयाची असते. कितीची शिवी देतात लोक? 100ची नाही. प्रार्थना करणारे लोक, प्रार्थना करणारी नवरा बायकोचे केस तो वडील आणि बायको त्याचं शर्ट पाडे, असं प्रार्थना करणारे. बघा काय उपयोग आहे तुमच्या धाव्याचा आणि विश्वासाचा? तुमचा विश्वास असेल तर ते शरीरावर पण प्रेम करायचं. बायकोच्या, बायको कुठून आली का? दुसरीकडून पडली कुठून? सांगा ना. दुसरीकडून आली का? कुठून? तिकडूनच आली तू, तिकडूनच आली, तिकडूनच आली, तिकडून. अरे तिकडून नाही, तुझ्या याच्यातून पडली ती बरगडी मधली पाचकळी, ती परमेश्वराने काढली. तिची काय तयार केलेली आहे? बोला ना, कुठून आली पाचळी? हा, माझा विषय काय? नुसतं फुकट धावा करू नका. धाव्याबरोबर काय पाहिजे? कृती आणि क्रिया पाहिजे. हात पवित्र पाहिजे. देवाचं वचन तुमच्या हातामध्ये काठी नाही, काठी तर आहे, पण काय पाहिजे? देवाचं वचन तुमच्या हातामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये, जिभेमध्ये देवाचं वचन पाहिजे. कुठं हो तुम्ही? ते पती पत्नी बद्दल सांगत आहे तुम्हाला. कुठून आली ती? शरीरातून. तुला जर येशू माहित असेल तर तू केस वाढणार नाही. केस वाढायला हे जरा मला कोणतरी लिपुरिया कद असे केस वाढणार आहे का बायकोचे? सांगा बरं. कोणाचं शरीर आहे ते? देवाचं. कुठून आलंय ते? पाचळीपासून. पुरुषाच्या शरीरात. आणि काढा चालू त्याच्यामध्ये, आता उत्पत्तीमध्ये काढा. उत्पत्ती कुणाला सापडला असेल तर त्याने फास्ट काढा आणि मला पण द्या. 2 किती? 21. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर 2:21 मध्ये काय सांगितले? फासळी कुठून काढली? आदामातून. कुठून काढली? फासळ्या कुठून निघतात? आदामातून. बघा ना इकडे माझ्याकडे. फासळ्या कुठून येतात? आदामातून. आपण आणायच्या ओढून. नाही. काही काही लोक जातात, कुणी चर्च मधून आणते, कुणी कुठं तरी जात आहे, कुठं पण शाळेतून इकडून तिकडून. असं आणायला लावल्या का फासळ्या तुम्हाला पुरुष लोकांनो? नाही. सांगा बरं. इकडून तिकडून आणायला लावले का? नाही. कोण त्याचं ती काम कोणाचं आहे? परमेश्वराने काय परमेश्वर काढीन तुमच्यासाठी पाचळी. तुम्ही इकडं तिकडं पळू नका. तुम्ही एका ठिकाणी पुरुषाने उभा राहा आणि स्त्रियांनी पण एक ठिकाणी तिला परमेश्वराने बनवलं तिथंच उभा राहा. आदामाला परमेश्वर तुमच्याकडे घेऊन येईल. कोण घेऊन येणार आहे? मुलींसाठी परमेश्वर त्यांच्या मुलं आणि कोणाला तरी मध्यस्थी घालील आणि ती सोयरीक जमणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय? बायको वेगळी नाही म्हणा. बायको वेगळी नाही. बायकोचे घरचे पण, सासू सासरे पण म्हणा, सासू सासरे पण म्हणा ना, सासू सासरे पण वेगळे नाही. ते तुमच्या शरीराला सांभाळते. तुमच्या फासळीला कुणी सांभाळले? फासळी काढली कुठे गेली? कुणी या गावात गेली, कुणी त्या गावात गेली, कुठे कुठे गेलेली आहे? ते आई वडील, ते बिचारे, तुमचं शरीर सांभाळतं. ते तुमचं शरीर काय करत? सांभाळत हे. आणि ज्यांनी सांभाळलं तिचे जे आई वडील आहे ते तुमचे पण आई वडील आहे. कारण की तुमच्या शरीराला सांभाळणारा म्हणजे त्याला काय म्हणतात? आई वडील. आणि तुम्ही ज्यांच्या द्वारे जन्म घेतला ते पण आई वडील आहेत. प्रेज द लॉर्ड. हा, मुलींनी पण लक्ष द्यायचंय.
सासू सासरे ते पण कोण आहे तुझे? आई-वडील. आई वडीलच आहेत ते. तुम्ही दोघं कुठून आलेले आहेत? पती आणि पत्नी कुठून आलेले? आई-वडिलांना. हा, आई वडिलांमधूनच आलेले आहेत. म्हणून मुलींनी सुद्धा काय करायचं आहे? जे सासू सासरे ते आपले काय आहे? आई वडील आहे. तुमच्या दोघांचा जन्म तिथूनच आहे. हा, प्रेस लॉर्ड. आदामापासून कोण तयार झालं? हवा तयार झाली. दोघांपासून अजून कोण तयार झालं? काईन हाबेल झाले. आणि अजून दुसरा तो तिसरा कोणता मुलगा काय? हा, प्रेस लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय आहे की स्त्री तुमचं शरीर आहे. हा, ढकलून द्यायचं का काय? नाही. तुमचं शरीर आहे ते. तुमच्या शरीराला कसं प्रेम करतो? अरे मी स्वतः फुटफुट आली मग सगळीकडे फुटतो. मग तिला त्रास झाल्यावर मग तुला दुःख व्हायला नाही पाहिजे का? तुला पण त्रास झाला पाहिजे. अरे तिला दुखतंय, ते माझं शरीर आहे. कोणाचं शरीर आहे? माझं. ही फासळी माझी. काय लोक मानतच नाही. अरे परमेश्वराने आणली, परमेश्वर तुला घेऊन गेला तिच्याकडे, मानतच नाही. अजून दुसरीकडे हिंडत बसतात, शोधत फिरतात. आता काय चालू आहे? हे व्यभिचार आहे. दुसरीकडे जात असेल आपण. आपल्याला एका पत्नी बरोबर, एका पती बरोबर मरूपर्यंत कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचे. नाही तर लग्न झालेले 4-4 ठिकाणी लपडे, इकडं लपडे, तिकडं लपडे. हे काय आहे? व्यभिचार आहे. तुम्ही माझ्या बहिणी, ही सत्य गोष्ट आहे. तुम्ही भाऊ आहे, तुम्ही एकमेकाचे बहीण भाऊ आहेत. तुम्ही सगळे कोण आहे? म्हणा बहीण भाऊ आहे आम्ही. म्हणा आम्ही, बोला ना, आम्ही बहीण भाऊ आहे. हा, सगळ्यात महत्वाचं की माझा सांगायचा विषय काय? स्त्री वेगळी नाही. स्त्रीला ती कोणापासून तयार झालेली आहे? पुरुषापासून. आदामाची फासळी काढली आणि आदामाच्या फासळीची जागा कशाने भरून आलेली आहे? मांसाने भरून आलेली आहे. आणि एक उत्तम अशी स्त्री परमेश्वराने तुमच्यासाठी, तुमच्या शरीरातलं शरीर, आणि त्याच्यात सांगितलं ना 18-19 मध्ये, 23 मध्ये तेव्हा वाचा. आदाम म्हणाला, आताही बाकीच्यांनी काढ, तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. स्त्रीला कुठून बनवलेला आहे? हाडातून. हाडातून. काय म्हटलं? हाडातलं हाड व मांसातलं मांस आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता माझी बायको माझ्या हाडातलं हाड आहे आणि मांसातलं मांस आहे, त्यावेळेस तुमच्यामध्ये बरकत धावून येईल. आमेन, हालेलुया. तुमच्यामध्ये आशीर्वाद धावून येणार आहे. तुमच्यामध्ये परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? तुमच्या लेकरांचे लेकर काय करणार आहे? कोण वाढवणार आहे? परमेश्वर वाढवणार आहे. आमेन, हालेलुया. आपण म्हणणार सासू सासरे, तुम्हाला सासू सासरे दिसणार, शैतान दाखवत असतो. आई वडील म्हणा तुमच्या शरीराला सांभाळलेले, आणि पत्नीने देखील सासू सासऱ्याला आई वडील म्हणा, कारण की तिथूनच तुमचा काय आहे? जन्म आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडचे पहिलं आणि नवरा पण पत्नीचा कोण असतो? वडील असतो. कारण की जन्म कुठून झालाय? स्त्रीचा जन्म कुठून झालाय? वाचा ते वचन परत एकदा. हाड मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली. किती? 2रा अध्याय आणि 21 वचनामध्ये. आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली आणि तिची जागा मांसाने भरून आली. त्याने फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. पुढं परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढली, तिची काय बनवलेली आहे? स्त्री बनवली. आणि आदामाकडे नेलं. बरोबर. परमेश्वर तुम्हाला पत्नी पाहिजे असेल तर नाही, तिकडं घेऊन जाईल, त्या ठिकाणामध्ये होऊन जाईल. पण सगळ्यात महत्वाचं, स्त्रीचा आई वडील पण कोण असेल? नवरा पण. कुठून जन्म झालाय? पुरुषापासून. प्रेज द लॉर्ड. तर माझा सांगायचा विषय काय आहे की पुन्हा एकदा आपण त्या वचनाकडे येऊया की नुसता धावा करून काय नाहीये. 2 नंबर याकोब 2:26 वाचा. याकोब 2:26 मध्ये सांगितलं,
म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे हा, सगळ्यांनी काढलं का? तशी क्रिया पान वाचून- नंबर सांगतो त्यांना सगळ्यांना. नंबर 320 पान नंबर 320 फटाफट काढा लवकर लवकर लवकर. 7:26 2:26 काढले का? किती जणांनी काढले मला हात दाखवा. तुम्ही पण त्यांच्या याच्यामध्ये पहा बायबलमध्ये. नसेल तर यूट्यूब मधून प्ले स्टोअर मधून बायबल घेऊ शकता तुम्ही. हा, आता आलं का? सगळ्यांनी काढलं का? काय सांगितलं? म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून तसा निर्जीव आहे. विश्वासही कसा पाहिजे? क्रिया क्रिया वाचून निर्जीव क्रिये आहे. वाचून कसा आहे? विश्वास. आणि धावा बरोबर काय पाहिजे? तिसरी गोष्ट मला 1 नंबर विश्वास, एक नंबर विश्वास, धावा, धावा, आणि त्याला जोड कशाचा पाहिजे? क्रिया. आणि क्रिया करा. जाता असं वळा. जात्यामध्ये नुसतं धान्यच टाकून ठेवतो आपण. आलं विचारते लय विचारते, काहीच करीत नाही. लवकर या नाही येत, शिस्त नाही, वळण नाही, काय नाही, काहीच नाही. नुसतं ते सोडलेलं बकरावाणी हिंडत. तसं पाहिजे का? नाही. विश्वासाबरोबर काय पाहिजे? क्रिया पण पाहिजे. धावा बरोबर पण काय पाहिजे? क्रिया पाहिजे. क्रिया म्हणजे काय आहे? तुमचे हात निर्दोष पाहिजे, तुमचं शरीर निर्दोष पाहिजे. जरी झाला असेल पाप तर देवाला काय करायचं? माफी मागायची आहे. आणि माफी परमेश्वर तुम्हाला वधस्तंभावर असताना पण माफी करतोय. वधस्तंभावर काय म्हणलं? हे पित्या यांना क्षमा कर, हे काय करत त्यांना कळत नाही. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्ही जर विश्वास ठेवत असाल तर विश्वास कसा ठेवायचा आहे? पक्का. असा विश्वास ठेवायचा का? जरा स्टाईल मध्ये करा. असं कोण कोणाचा आला असेल तर त्यांना ऐकायला द्या. असं नका करू बरं का? जातात तिकडं. असं करा. विश्वास कसा पाहिजे? असा पाहिजे. असं पाहिजे का? पक्का. असं करा जरा. म्हणा पक्का पाहिजे. हात दाखवा असा पक्का पाहिजे. असं करून पुढे जाऊ नका. म्हणून कोण त्याला वाटत मी मारायला आला काय, मला भांडण होतील. मग विश्वास कसा पाहिजे? पक्का पाहिजे. आणि दावा पण कसा पाहिजे? पक्का पाहिजे. मोशे कसा बसलेला आहे? मोशे गुडघ्यावर बसलेला आहे. हो, ज्या वेळेस तो काय करत आहे? पक्का धावा करत आहे, विश्वासाने हात मारत आहे. त्यावेळेस परमेश्वर काय मारला? परमेश्वर म्हटला माझा दावा करीत काय बसला? क्रिया कर. आमेन. हालेलुया. चल काठी घे आणि उगार. यस. आणि ज्यावेळेस मोशेने काठी घेतली आणि विश्वास, आपण म्हणलो असतो एवढा मोठा समुद्र आता कसं काय? आपण तेच पाच बसतोय, संकटच पाच बसतो आपण. एवढं मोठं संकट आहे, एवढा मोठे, आणि आपणच मोठं करून ठेवतो त्याला. तो का सारे स्टेटसला ठेवलं नाही त्यांनी. समुद्र एवढा मोठा स्टेटसला ठेवला. खायचं असलं तरी स्टेटसला ठेवते. कुठं गेला तरी वाईट होते स्टेटस. वाय टू मुंबई, कुठं काय, कुठं सगळं स्टेटसला आहे. मोशे पाहून काय घाबरलेला नाहीये. तो म्हटलं माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. मंडळीतले लोक कसे पाहिजे? साथ देणारे, उभे राहणारे पाहिजे. तुम्ही आणि कसे लोक पाहिजे? उभे राहणारे. का पळून जाणारे पाहिजे? त्याच्या बरोबर जे लोक उभे होते ना असे मोशे बरोबर, पळून जाणारे गेले पळून. तुम्ही पालका बरोबर कसं उभं राहायचंय? विश्वासाने. मला साथ देणारे पाहिजे आणि खंबीरपणे उभे राहणारे पाहिजे. कसे पाहिजे? नाही तर मग काही लोक चर्चा असे, अरे होय पास्टर काही येडे झालेत का काय? कुठं समुद्राच्या पुढे काठी घेऊन उभे राहून राहिलेत, काय चाललंय यांचं? माग चला. काही लोक असेच आहेत. अरे ते काही येडे नसतात. परमेश्वर चालवतं त्यांना. कोण चालवते? परमेश्वर मोशेला चालवत आहे. इस्रायल लोकांचं काम आहे मोशे बरोबर उभा राहा. मला परमेश्वर चालवते. तुमचं काम आहे देवाला साथ द्यायची. देवाच्या सेवकाला काय करायचं? साथ द्यायची, पळून जायचं नाहीये. चर्च बांधायला पण काय करायची? साथ द्यायची. तुम्ही काही काम असेल तर काय द्यायची आहे? साथ द्यायची आहे. मला पण काही गरज असेल तर तुम्हाला काय द्यायची आहे? साथ द्यायची आहे. तुम्ही कोणासाठी करत आहे? परमेश्वरासाठी करत आहे. आणि सगळ्या गोष्टीचा हिशोब परमेश्वर घ्यायला. 12:14 मध्ये सांगितलं, रोमकारस 12:14, प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला काय करेल? तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. हिशोबाची डायरीच राहणार आहे.
पास्टरला साथ दिली नाही, मागे उभे राहिले नाही, पळून गेले, समुद्र पाहिला पळून गेले. काय काय लोक स्टेटसला ठेवतात. प्रार्थना करा यांच्यासाठी. अरे बाजार येतं काय प्रार्थना? तुला नाही प्रार्थना करता येत का? काही असलं का प्रार्थना करा. आणि तू काय करतो? झोपा घेतो का काय? स्टेटसला पा, गुडघ्यावर जा, डोंगरावर जा. मी करतोय तसं. मी 24 तास डोंगरावरच असतो. मी काय कधी पाहिलं तर मला डोंगरावर दिसेल मी तुम्हाला. तुम्हाला पण म्हणतो कधी कधी चला. काय करायचं आहे? प्रार्थना करीत राहायची आपण. नुसतं समुद्र पाहून स्टेटसला ठेवून उपयोग नाही. खंबीरपणे उभे राहा. संकटामध्ये कोणाशी तरी उभे राहा. कोणाला तरी साथ द्या. कोणी अडचणीत असेल तर त्याच्या गरजा पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड. हे काम जर आपण करत असेल तर परमेश्वर नक्की तुमच्यासाठी समुद्रातून रस्ता तयार करेल. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतील आता लय मोठं संकट आहे, कसं काय होईल आता? म्हणजे त्याचा विश्वास नाही, त्याचा काय करत नाही, तो दावा करत नाही. किती लोक विश्वास करणार आहे? किती संकट येऊ द्या तुमच्या घरामध्ये, किती प्रॉब्लेम येऊ द्या, काही येऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, पाळकाबरोबर जर उभे राहिले तर तुमच्यातलं ते संकट पळून जाईल. पण तुम्ही पाळकाला सोडून जाता तर जंगल मधले वाघ हत्ती तुम्हाला सोडणार नाही. बघा किती लोक माझ्या बरोबर आहे, माझ्या बरोबर उभा राहणार का नाही? साथ द्यायची का नाही? वाढदिवसाच कळालं मला साथ किती तुमची. बरोबर आहे की नाही? सांगा ना. काही काही लोकांनी मोशाची काळजी घेतली. लक्ष द्या, खूप महत्वाचे. मोशाची काळजी घेतली. मग मोशाच्या लेकरांची काळजी नसून घेतली का? एवढे लावे परमेश्वरांनी कडून अन्न पाठवलं, स्वर्गातलं अन्न पाठवलं. मग त्यावेळेस ते लोकांनी गोळा करून मोशाला दिलं नसेल का? अरे मोशाद्वारे अन्न भेटले. मी प्रार्थना करतो काहीतरी भेटलं असेल ना तुम्हाला. तर तिकडच गायब करायचं, आणायचं नाही की इकडं. कोणी म्हणतो पास्टर प्रार्थना करा नोकरीसाठी. नोकरी घातला गेला पळून, पगार गेला सगळा तो पळून, अख्खा पळून गेला. मोशे जर पाण्यात दगडावर काठी मारतो तर मंडळीचं काम आहे त्याच्यासाठी पाणी आणायचंय. मोशे जर तुमच्यासाठी काठी घेऊन उभा राहतो तर तुमचं काम आहे त्याच्या परिवाराकडे लक्ष द्यायचं आहे. तुमचं काम आहे त्याच्या गरजा काय, त्याला कपड्यापासून तर चप्पल पर्यंत हे काम कोणाचं आहे? तुमचं आहे. कोणाचं काम आहे? कोणाचं काम आहे? शेजारच्या विचार, कोणाचं काम आहे? काही लोक असे करा प्रार्थना, मला काय करत, आम्ही जातो पळून. असं आहे का? असं पळून जाणार जंगलामध्ये जाईल. मग लक्षात ठेवा, कुठं जाईल? काही लोक जंगलामध्ये मेले. निर्गम वाचा तुम्ही, नंतर तुम्ही निर्गम, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना हे 3 पुस्तकं वाचा नंतर तुम्ही. काही लोक जंगलामध्ये ते मोशाला सोडून गेले, मेले जंगलामध्ये. कानान देश पाहायला भेटला नाही त्यांना आशीर्वादाचा. जर माझ्या बरोबर तुम्ही राहिले तर तुम्हाला कानान देश पाहायला भेटेल. माझ्या बरोबर तुम्ही राहिले, मी का तुम्हाला नरकाला घेऊन जाईन का? मी का तुम्हाला म्हणतो की मला चला आता ड्रिंक करायची, आपण ड्रिंक करू, असं बोलतोय का मी तुम्हाला? मी काय म्हणतोय? मी तुम्हाला फक्त एवढं सांगतोय, अरे चुकीचं करू नका, वागू नका. आणि मी पण तेच करतोय. नाही मी तंबाखू खाऊन मी तुम्हाला म्हणतो का तंबाखू तुम्ही खाऊ नका? माझं घरी येऊन बसा, पहा माझं जीवन कसं आहे काय. मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही देवाच्या सेवकाबरोबर खंबीरपणे उभा राहायचंय. म्हणलं पाहिजे पास्टर आम्ही काय करू? पास्टर आम्हाला सांगा. प्रेज द लॉर्ड. का नुसतं समुद्र टेटसला ठेवायचं नुसता? तुम्ही का चर्च का काम करायचे नुसतं ठेवा, दुसऱ्याकडून मागून घ्या, स्वतः काही नाही करायचं. अरे तो दुसरा आशीर्वादित होऊन जाईल. आमेन तर म्हणा. आणि म्हणा मी पण आशीर्वादित आहे. आता हा माणूस कोण कुडाचा? परमेश्वर त्याला पकडून आणले, त्याला तो गवत काढून राहिला सकाळी. ते काम तुमचं आहे. ते आशीर्वाद घेऊन गेला. कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. 8ला या, इथं 9ला या. मी जरी नाही आलो तर गवत स्वच्छ करा, काम करा. कशाला कोणाला आशीर्वाद घेऊन जाऊन द्याता तुम्ही? यावेळेस आपल्याला एक ठिकाण परमेश्वर देईल, जागा देईल, तिथं पण करा. सोडू नका काम करायचं. मी सांगतो, मी चटई उचलायचो मी. पहा आता देवच सांगतो. आता बस
शूटिंग चालू आहे कुठं होतोय चटई उचलाय. मी सगळ्यात महत्वाचं चर्च मध्ये यायला चटाई उचलायचो, झाडू मारायचं, अजूनही करतोय मी. आमेन. मग मला काय कमी नाही होणार. मग काय करू का मी? एक नुसतं अन्य भाषेत दान भेटलं तर मी कशाला प्रार्थना करू? अरे तुला अन्य भाषेचं दान भेटलं का? तुला काही दुसरं काय भेटलंय तुला? आमचे वरचे प्रेसिडेंट बरं का, मी सिस्टर सांगतोय, संस्थेचे अधिकारी लोक येतात चपला उचलून ठेवतात. बाहेरच्या चपला अशा विस्कळीत असल्या की मी डोळ्यांनी पाहिलेले, पण मी पण जाऊन मदत केली. आमेन. मी हालेलुया. माझे पास्टर जे होते ना त्यांच्या चपला उचलून कपडे धुवायचे मी पास्टरचे. ही सेवा आहे. काय आहे? सेवा आहे. या लोकांबरोबर तुम्ही उभे राहा. आमेन. नुसते तुम्ही मजाक मध्ये दुसऱ्यांचं ऐकून काय करू नका. देवाच्या लोकांबरोबर उभं राहायचं शिका. Yes. तुमचं भविष्य घडणार आहे. आमेन. तुम्हाला माहितीये का, यहोशूआचं पुस्तक 1 मध्ये पहा, परमेश्वराने काय केलं? मोशे मेल्यानंतर कोणाला उभं केलं? यहोशूआला. हा यहोशूआ जवळ डोंगरावर जायचा तर त्या मंडपामधून तो बाहेर येत नसे, तिथंच बसायचा. बालकाला सोडू नका. Yes. त्याच्याबरोबर हिंड्याला जा, हिंड्याला म्हणजे प्रेरला जा त्याच्याबरोबर. हा बॅग घेऊन घ्या त्यांची, उचला. चांगलं आहे ते. हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं काम आहे. असिस्टंटचं काम करा, पालकाचं काम नका करू. पालक प्रार्थना करू लागलं, मी पण तसं करतो, तसं नका करू. त्याच्यातून जायला तुम्हाला त्याचं काय करावं लागेल? ऐकावं लागणार. मी पण पास्टर लोकांचं ऐकलं. मी डायरेक्टच उभा नाही राहिलो. मी प्रेस लॉर्ड, माझ्यापर्यंत यायसाठी तुम्हाला येतात, तुम्ही 100% येतात तुम्ही, पण तुम्हाला काय करावं लागेल? पास्टर बरोबर अगोदर उभं राहायचं, त्यांच्या बरोबर पळायचं, सेवा करायची. ते काय म्हणतील ऐकावं लागणार आहे, तरच तुम्हाला काय भेटेल? आशीर्वाद भेटेल. हा यहोशूआने कोणाचं ऐकलं? मोशेचं ऐकलं. वाचा ना, तेवढं वाचून आपण संपू. यहोशूआ 1. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशूआ याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. यार्देन काय केलं त्यांनी? दुभाग. यार्देन मध्ये पण काय होतं? यार्देन काय कुरडी नदी होती का? काही भरपूर अजूनही पाणी आहे तिला. त्याच यार्देन मध्ये येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? बप्तिस्मा घेतलेला आहे. म्हणजे मोशे नंतर यहोशूआ उभा राहिला. मदत करायचा. मोशेची काय करायचं? मदतनीस होता. मोशेचा मदतनीस होता. हा काय पाहिजे मोशे? लगेच ते आणून द्यायचं का? मोशेच्या पुढे जायचा नाही. का? मोशेची काठी घेऊन पळून जायचं? नाही. तुम्ही तसं करायचं का? नाही करायचं. अजिबात पुढे नाही जायचं. आमचे पास्टर होते ना, पास्टर, मी जरी सेवक होतो त्यावेळेस, पण त्यांच्या पुढे नव्हतं जात आम्ही. त्यांना विचारून करायचो आम्ही, पास्टर असं करायचं का, तसं करायचं का? ते सगळं देवाची विधी काय करायचे ते पार पाडायचे. आणि ह्या यहोशूआने काय केलेलं आहे? मोशेचं ऐकलं म्हणून परमेश्वराने त्याला उभं केलं. कोणाला? मोशे नंतर कोण आहे? म्हणा, मोशे नंतर यहोशूआ आहे. कदाचित माझ्या नंतर माझ्या समोर पण परमेश्वर तुम्हाला काय करेल? उभं करेल. पण उभं जरी राहिलं तर लोक कुठं आणायचे आहे? चर्च मध्ये आणायचे, परमेश्वराकडे आणायचे. ते लोक कुठं घेऊन गेला? घरी घेऊन गेला का तो? हा काय काय लोक असंच करतात. एखाद्या सिस्टरला काहीतरी देवाचं दान मिळालं का लगेच सिस्टर लगेच या घरी, झालं चालू तिकडं. लोक काय अशा लोकांना देव उभं करतो का? म्हणा, यहोशूआ इमानदार होता, वफादार होता. देवाचं दर्शन त्याला होतं. देव काय त्याला माहित होतं. आणि ते लोक कोणाच्या आज्ञेनुसार नेलेले आहे? परमेश्वराच्या आज्ञेनुसार कुठे घेऊन गेलेला आहे? कनान देशामध्ये घेऊन गेलेला आहे. आणि मोशेचं पण काय केलेलं त्यांनी? ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. असे लोक तुम्हाला भेटले ना बाबा, लांब तुला नमस्कार. प्रेज द लॉर्ड. स्वतःकडे घेऊन यायचे का लोक?
आता मी वळवतो का स्वतःकडे माझ्याकडे तुम्हाला? नाही. हा, मी तुम्हाला काय म्हणतोय, मी काय केलेलं नाहीये. येशूने बोलतोय का मी? कोणी केलं बोलतोय मी? सांगा ना. येशूने केलेलं आहे. मी काय करत नाही, येशूच बरं करतो, येशूच सगळं काही करतो. प्रेस द लॉर्ड. आणि आपल्याला तेच करायचं आहे. ठीक आहे, एका जागेवर आपण उभं राहूया.